तं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः. श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन या विषयावरचं आजचं 18वं प्रवचन. या ग्रंथाचे प्रथम 4 अध्याय हे फार महत्त्वाचे या दृष्टीनं की यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाचे उपदेश दिसतात. श्रीरामकृष्णांचं व्यक्तिमत्व, मास्तर महाशयांचं व्यक्तिमत्व आणि स्वामी विवेकानंदांचं आणि श्रीरामकृष्णांच्या उपदेशांचं सार हे सगळंच आपल्याला या 4 अध्यायांमध्ये आढळून येतं. आणि नंतर मग आपण त्याचा विस्तार इतर अध्यायात बघतो. जसं भगवद्गीतेमध्ये असं म्हटलं जातं की पहिला आणि दुसरा अध्याय, विशेष करून दुसरा अध्याय, या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या उपदेशाचं सर्व सार येतं. सगळे योग तुम्हाला तिथे दिसतात. नंतर ज्याचा समारोप 18व्या अध्यायात, ज्याला कलशाध्याय म्हणतात, त्यात होतो. तर जसं श्रीरामकृष्ण म्हणतात की भगवंताच्या सृष्टीमध्ये सर्वच आढळतं. विविधता ही फार महत्त्वाची असते. समजून घेणं की जग हे वैविध्यपूर्ण आहे, प्रत्येक गोष्ट दुसऱ्यापासून वेगळी आहे आणि हा भगवंताच्या सृष्टीचाच भाग आहे. त्यामुळे तो सिद्धांत आहे. त्यात काही आपल्याला ते समजून घ्यायला पाहिजे. आपण त्यात काही बदल करू शकत नाही किंवा असं कशाला, भगवंताच्या सृष्टीत हे असं कसं, असं म्हणण्याचा आपल्याला काही अधिकार नाही आहे. कारण तिथे तर्क चालत नाही. ते सगळं एकतर्फी आहे. ही भगवंताची सृष्टी आहे, वैविध्यपूर्ण, म्हणजे सत्व, रज, तम या 3 गोष्टीमध्ये आपल्याला भगवंताच्या सृष्टीतला सर्व विविधतेचा समावेश होतो. म्हणजे त्यामध्ये अवतारांचा सुद्धा समावेश होतो. म्हणून गीतेमध्ये प्रकृतीम स्वामधिष्ठाय स्वाम प्रकृती अधिष्ठाय, माझ्या प्रकृतीचा मी आधार घेतो. प्रकृती म्हणजे त्रिगुणात्मिका प्रकृती. मम माया गुणमयी असं जे म्हटलं आहे गीतेमध्ये, गुणमयी म्हणजे त्रिगुणमयी, ती माझी माया आहे. त्यामुळे माया आणि मायाधीश हे वेगळे नाही आहेत, एकच आहे. तर हे तत्त्व समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. नाही तर आपल्या मनामध्ये खूप द्वंद्व निर्माण होतात. साधकाच्या मनामध्ये खूप द्वंद्व निर्माण होतो. नेहमीच गोंधळात असतो, जसं अर्जुनाचं झालेलं आहे. आणि गीतेमध्ये हाच विषय भगवंतानी अर्जुनाला समजावून सांगितलं आहे. म्हणून जे मुमुक्षुत्व आहे, ज्याचा उल्लेख 4 प्रकारचे मनुष्य असतात. सृष्टीमध्ये मनुष्याचाही समावेश होतो, पशूंचा होतो, वृक्षलतांचा होतो. परंतु हे जे 4 विभाग आहेत, बद्ध, मुमुक्षु, सिद्ध आणि नित्यसिद्ध, यांचा उल्लेख फक्त मनुष्याच्याच बाबतीत होऊ शकतो. की मनुष्यामध्येच हे 4 विभागणी होऊ शकते. कारण मनुष्यांमध्ये शक्यता असतात. जसं आपण अवतार म्हणतो, जसा गीतेमध्ये उल्लेख आहे
ते नित्यसिद्ध असतात, पण ते मनुष्य शरीर असतात. स्वप्रकृतीचा आधार घेतात. स्वामधिष्ठाय आणि आत्ममायया संभवामी जन्म घेतात. जसा जीवाचा जन्म होतो तो बद्धही असू शकतो आणि मुमुक्ष असू शकतो की नाही. पण अवताराचा जन्म होतो. संभवामी म्हणजे अवतार जन्म होत असतो. अहम संभवामी की नाही, मी स्वतःला निर्माण करतो, अवतरतो, व्यक्त होतो या अर्थाने. तेही मनुष्य शरीरच असतं. आता हे जे बद्धाचंही मनुष्य शरीर आहे, अवतारी पुरुषांचं पण मनुष्य शरीर आहे. ही गोष्ट साधारण जीवांच्या दृष्टीने भ्रमात टाकणारी बाब आहे की नाही. म्हणून इथे आपल्याला या 4 अध्यायांमध्ये या गोष्टीचं आपल्याला दिसतं की श्रीरामकृष्ण हे मनुष्य शरीरच आहे. आपल्यासारखेच हास्यविनोद करतात, हसतात की दळतात. इथे उल्लेख आहे, हास्याचे मजल्यावर मजले चढत आहेत, हास्यविनोद करत आहेत. तेही मुलांबरोबर रमतात, सगळंच काही आहे नाही. परंतु त्यांचं व्यक्तिमत्व संपूर्णपणे भिन्न आहे नाही. ते मास्तर महाशयांना श्रीरामकृष्ण कसे आढळले पहिल्यांदाच बघतात आहे ते. त्यापूर्वी त्यांनी श्रीरामकृष्णांविषयी बहुतेक ऐकलं पण नव्हतं. पण पहिल्याच भेटीमध्ये किंवा दुसऱ्या, तिसऱ्या, आपण चौथी भेट, या प्रथमच भेटींमध्येच ते इतके मुग्ध झाले. श्रीरामकृष्णांचं व्यक्तिमत्व, त्यांचे अमृतोपम वचने असं म्हटलं आहे नाही, म्हणून त्याला वचनामृत आपण म्हणतो. ऐकून ते मुग्ध होऊन गेले. जणू काही शुकदेव भागवत कथा सांगत आहेत. मास्तरांच्या डोळ्यासमोर ते शुकदेव आलेत भागवत कथा सांगणारे. खोली भक्तांनी भरलेली आहे गच्च, आणि ते उपदेश देत आहेत. उपदेशाचा एक थोडासा अंश पण सांगितला की अतिसूक्ष्मातून सूक्ष्म निर्माण होतं, सूक्ष्मातून स्थूल निर्माण होतं. कारण सूक्ष्म असतं आणि स्थूल हे कार्य असतं. गायत्रीतून ओंकाराचा ओंकार हा गायत्रीतून येतो, किंवा ओंकारातून गायत्री. गायत्री कार्य आणि कारण एकच. ते सहास्यवदन आहेत. नंतर सौम्य दर्शन आहे, हे वचनामृतातले शब्द आहेत. पावन दर्शन आहे, आनंदमय मूर्ती आहेत, अमृतमय वाणी आहे, लोकोत्तर ज्ञान आहे. किती आकर्षक आहे नाही. आणि अतिशय दुर्बोध अशा तत्त्वकथा. अध्यात्म ज्ञान हे अतिशय दुर्बोध असतं, म्हणजे समजण्याला अतिशय अवघड असतं की नाही. आणि त्यामुळे त्याच्याकडे वळणारे कमी असतात. आपलं जे सहज समजतं त्या गोष्टीकडे आपलं मन पटकन जातं. म्हणून मनोरंजनात्मक गोष्टी असतात, त्याच्याकडे माणूस आपोआप ओढला जातो. ज्ञान तसं काही त्या प्रकारचं मनोरंजन नसतं की नाही. ते तुम्हाला आवडलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे, तरच ते तुम्हाला रमवतं. नाहीतर ते आपल्या प्रकृतीच्या, स्वभावाच्या, संस्कारांच्या वेगळं असतं, विरुद्ध असतं. म्हणून श्रीरामकृष्णांचं आपण वचनामृतामध्ये बघतो आहे तोच तत्वोपदेश. वेदांताचं सार काय आहे ते सांगतात, नेहमीच सांगतात. वेदांताचं सार आहे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. ते चुकत नाही कधी. गीतेचं सार काय आहे ते सांगतात, त्यागी त्यागी त्यागी. संसार मिथ्या म्हणजे त्याचा त्याग करा, हा उपदेश आहे. पण उपदेश समजताना मात्र खूप चुका होतात आणि उपदेश नीट समजला जात नाही, चुकीच्या पद्धतीने समजला जातो. आणि कधीकधी तर जो अर्थ नाही त्याचा नेमका उलटा अर्थ त्याच्यातून घेतला जातो. आणि मग
आचार्यांची गरज असते की नाही. मग जगद्गुरूची गरज. म्हणून विवेकानंदांची जी भूमिका आहे श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये, दोघंही एकच आहे, काहीच फरक नाही की नाही. श्रीरामकृष्णचं एक रूप स्थिर, एक रूप, जसं श्रीरामकृष्ण म्हणतात की वाहतं पाणी पाणीचं आहे आणि स्थिर पाणी पाणीचं आहे की नाही. श्रीरामकृष्ण एका भावामध्ये त्या दक्षिणेश्वरच्या खोलीमध्ये आहे किंवा कलकत्त्यात जातात, उपदेश देतात आणि ते दुसऱ्या रूपामध्ये जगामध्ये त्याचा प्रसार होतात विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वामधनं. म्हणून नरेंद्र स्वामी विवेकानंद जेव्हा बोलतात देशविदेशामध्ये, ती श्रीरामकृष्णांचीच वाणी आहे, श्रीरामकृष्णच बोलतात आहे. म्हणून श्रीरामकृष्णांचं नरेंद्राकडे इतकं लक्ष आहे, आपण ते बघत आहोत की नाही. त्यांना ते घडवतात आहे नाही. आणि या तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला खूप स्पष्ट दिसतो नाही. ते त्यांच्याकडेच बोलून जसं उल्लेखच मास जणू काही इथं जण बसलं आहे ते आहेत नाहीत त्याचं काही त्यांना भान नाही आहे. त्या 19 वर्षाच्या युवकाकडे तोंड करूनच ते बोलतात आहे की नाही. आणि ते दिसतं आहे की त्यांना तो वियोग किती महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा की नाही. आणि ते सगळ्यांना सांगतात, त्यांना माहिती आहे पण ते इतरांना सगळ्यांना सांगतात त्याचं वर्णन करून, इतकं की ते त्या 19 वर्षाच्या युवकाला पण ऐकत नाही, तो इथून उठून जातो, असंही वर्णन आहे. नरेंद्र उठून गेले की नाही. आता भरसभेमध्ये सगळेजण बसले बोलतात, त्यांच्यातून उठून जाणे बरोबर नाही आहे की नाही. परंतु नरेंद्राचं व्यक्तिमत्व त्यांना म्हटलं आहे अतिशय पाणीदार, असं अतिशय तेजस्वी असा उल्लेख आहे. शेतकरी जेव्हा बैल पारखून घेतात तेव्हा त्यांना चांगला बैल कोणता आणि टाकाऊ कोणता असं वर्णन आहे श्रीरामकृष्ण सांगत आहे मास्तर महाशयांना. शेतकऱ्याला बरोबर कळतं की टाकाऊ बैल कोणता आणि चांगला कोणता. ज्याच्या शेपटाला हात देत असतो, लोळण घेतो असा बैल ते नाकारतात. ताडकन उभा राहतो तो बैल ते घेतात. म्हणजे ते पाणीदार तेजस्वी असं व्यक्तिमत्व आपल्याला स्वामींचं दिसतं. फारच थोडक्यात आहे, पण त्या थोडक्या काही शब्दांमध्येच मास्तर महाशयांनी स्वामींचं व्यक्तिमत्व इथे आपल्यापुढे चितारलेलं आहे की नाही. आणि ती होमापक्षाची गोष्ट नाही. या पृथ्वीवरच्या कोणत्याच गोष्टीचा स्पर्श नाही. त्यांना समजू लागताच ते ईश्वराकडे वळतात. वयात येतात, समजू लागताच. मग बद्ध जीवाचं तसं नसतं, ते वयात कधीच येत नाही. कारण काय, आता शेवटची वेळ, अंतिम क्षण नाही. आता तर वयाची परिसीमा झाली तिथे. आता आणखी काय वय वाढणार, आयुष्यच संपलेलं आहे. पण त्यावेळीसुद्धा जागृती येत नाही, असं बद्ध जीवाचं वर्णन श्रीरामकृष्ण करतात की त्याला वेळ घालवायला काहीतरी करावं लागतं. अगदी देवाकडे काहीच मन जात नाही. आणि ते खूप छान वर्णन आहे. प्राण गेल्या देवाचं नाव घेणार नाही की नाही. असं शास्त्र सांगतं की अंतिम क्षणी जरी तुम्ही देवाचं नाव घेतलं की नाही, ब्रह्मनिर्वाणम मृच्छती की नाही. तो भागवतामध्ये होता. त्यांनी फक्त अंतिम क्षणी आपल्या मुलाचं, 10व्या बायकोच्या मुलाचं नाव घेतलं. पूर्णपणे तो वाया गेलेला होता की नाही. पण देवाचं नाव घेतल्याबरोबर त्याचा उद्धार झाला. पण शेवटपर्यंत, आयुष्याच्या अंतापर्यंतसुद्धा देवाचं स्मरण करायचं नाही. देवाचं काही देव आहे हीच माहिती नाही, त्याला म्हणतात बद्ध. म्हणून हे सगळ्या अवस्था माहीत पाहिजे की नाही. आपण बद्ध असू की नसू, मुमुक्ष असू की नसू,
सिद्ध असो की नसो नित्यसिद्धाचा प्रश्नच येत नाही, आहे की नाही. पण हे सगळं माहीत पाहिजे, की नाही. म्हणून श्रीरामकृष्ण ते स्पष्ट करून सांगतात. कारण काय, आता ते 2 गोष्टी आहेत, माहूत नारायण आणि साप आणि ब्रह्मचारी. या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, की नाही. आता ते नरेंद्राला सांगतात आहे. पुन्हा ती सांगतात गोष्ट की हत्ती बाजारातून चालला आहे, हाती चले बाजार में कुत्ते भोके हजार. तू काय करशील, की नाही. हत्ती हा फार मोठा असतो, कुत्रा फार क्षुल्लक असतो हत्तीच्या मानाने, की नाही. त्याचा डौलच वेगळा असतो हत्तीचा. तर ते नरेंद्राला माहीत पाहिजे, की नाही. कुत्र्याच्या भुंकण्याकडे लक्ष द्यायचं नसतं, की नाही. ते त्यांना बरंच पुढे बघायचं आहे, की नाही. कदाचित नरेंद्राला त्याची जाणीव नाही आहे, की नाही. पण जेव्हा माणूस जगात येतो, उपदेश करायला जातो, आहे की नाही, आचार्यपद स्वीकारतो, नाही, त्यावेळी या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. आणि ते नरेंद्राला तोंड द्यावं लागलं आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये दिसून येतं, नाही. त्यावेळी त्यांची भूमिका काय राहील आहे, की नाही. तू काय करशील नरेंद्रा, त्याला प्रश्न विचारतात. कशासाठी, त्याला ते स्पष्ट कळलं पाहिजे, आहे की नाही. मी समजेन की कुत्री भुंकतायत, आणखी काय, इतक्या दूर नको जायला, की नाही. सर्वानुभूती नारायण आहे, पण वाघातमध्ये नारायण त्याच्या गळ्यात पडायला नको, हा उपदेश लक्षात घ्या, आहे की नाही. कशाला, हे तर कॉमन सेन्स आहे, पण कॉमन सेन्स इथं चालत नाही आहे, की नाही. आपल्याला समजत नाही आहे, की नाही. म्हणून जेवढा काही गोंधळ धर्माच्या क्षेत्रामध्ये होतो आहे, मग तो हा इथला धर्म असो, वैदिक धर्म असो, सनातन धर्म असो, की आणखी इतर धर्म असो, वैदिक धर्माव्यतिरिक्त धर्म असो, त्यामध्ये इतका गोंधळ, इतका चुकीचा, ज्याचा धर्माची काही संबंध नाही. स्वामींनी म्हटलं आहे, की नाही. इतका रक्तपात, इतका अत्याचार, इतका अन्याय, आणि सगळं धर्माच्या नावावर कसं शक्य आहे, की नाही. धर्म तुमच्या सात्विक वृत्ती बाहेर आणतो, आत दडलेल्या. तम आणि रज हा दाबून टाकतो आणि हळूहळू त्यांना नष्ट करतो. इथं तर उलटं होत आहे. तिन्ही गुणांच्या पलीकडे तर फारच मोठी गोष्ट झाली. गुणातीतच सौच्यते, की नाही. गुणातीत होणं तर फार मोठी गोष्ट आहे, की नाही. पण गुणाच्या अंतर्गत असताना सत्व रज तम हा सत्व बाहेर यायला पाहिजे, त्यालाच आपण परमार्थ म्हणतो, की नाही. पण तसं न होता नेमकं उलटं होतं. रजतम आणि बाहेर येतात आणि सत्व कुठे दिसतच नाही, तळायला जातं. असं का होतं, इथे आपल्याला दिसतं की तो उपदेशच समजला जात नाही. म्हणून स्वामी विवेकानंदांचं ज्ञानयोगामध्ये सर्वानुभूती भगवत दर्शन हा गॉड इन एव्हरीथिंग फारच सुंदर अध्याय आहे. ईशोपनिषदांवरचा तो अध्याय आहे, की नाही. त्याच्यामध्ये स्वामी सांगतात की गोंधळ कशामुळे होतो, की आपण बुद्धीचा उपयोग करत नाही, की नाही. आपण भावनेच्या भरात वाहून जातो, की नाही. स्वामीजी म्हणतात आपल्याला बुद्धी पाहिजे आणि भावनाही पाहिजे. आणि दोन्ही अनंत बुद्धी आणि अनंत भावना, एकाच्या जोरावर दुसरी नको, दुसऱ्याच्या जीवावर पहिली नको. दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत, नाही तर प्रचंड चुका होतात, की नाही. खूप अरिष्ट कोसळतात आणि आपल्याला दिसतं ते, की नाही. महाभारत तेच दाखवतं आपल्याला, की नाही. गीतेमध्ये तेच दाखवतं आहे, की नाही. म्हणून अर्जुन असा कसा वागला, हा फार मोठा प्रश्न आहे, की नाही. अवाप्य भूमा वसपत्न वृद्धम राज्यम सुराणाम अपि चाधिपत्यम. पहिला अध्याय विषाद योग आहे आणि त्याला नाव दिलं अर्जुन विषाद योग आहे. अर्जुनाला झालेला विषाद म्हणजे काय, दुःख, आणखी दुःख, आणखी दुःख, आणखी दुःख, त्याला विषाद म्हणतात, की नाही. दुःखाला अंत नाही. त्याचं वर्णन अर्जुन करतो आहे, की नाही, की दुःखाची मात्रा काय आहे, की नाही. माझ्या इंद्रियांना सगळं सुकवून टाकतो आहे तो, मला उभं राहता येत नाही आहे आणि इतकं दुःख आहे. आणि दुःखाची सुख आलं की दुःख त्याच्यावर मात करता येते, सुखाने दुःखावर मात करता येते, आहे की नाही. समजा खूप भूक लागली, त्यांनी व्याधी आहे ती, म्हणून दुःखी होतो. पण जेवण घेतलं की ती दुःख दूर होतं.
अर्जुन म्हणतो हे दुःख तसं नाही आहे, म्हणून त्याला विषाद म्हटलेलं आहे की नाही. तोच विषाद मास्तर महाशयांना झाला होता. दुःख, अतिदुःख, अतिदुःख, त्या दुःखाचं काही मोजमाप करता येत नाही. म्हणून शास्त्र सांगतात की आत्यंतिक दुःख निवृत्ती, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, संपूर्णपणे दुःख नष्ट होईल आहे. यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. तुम्हाला ते पद मिळेल की किती दुःख आले तरी तुम्ही विचलित होणार नाही, कारण ते सुख इतकं आहे की त्याच्यामुळे दुःखाला काही तिथे स्थानच उरत नाही. म्हणून अर्जुन म्हणतो की माझ्या सर्व इंद्रियांना सुकवून टाकणारा आणि कोणत्याही आनंदाने ते दुःख दूर होऊ न असं दुःख मला झालेलं आहे. मला या भूलोकाचं सगळं साम्राज्य मिळालं, मग आणखी काय पाहिजे. पुन्हा तसं नाही, समृद्ध, म्हणजे पृथ्वी आहे पण ती समृद्धी नाही आहे. त्या पृथ्वीला घेऊन करणार काय तुम्ही, वाळवंटात घेऊन काय करणार नाही. पुन्हा शत्रू खूप आहेत, नाही निष्कंटक आहे, कोणी शत्रू नाही आहे, मग किती आनंद होईल आहे. इतकंच काय, राज्यम सुराणामपि चाधिपत्य, मला देवांचं आधिपत्य जरी मिळालं, म्हणजे सुरेंद्र लोक मिळाला तुम्हाला. तैत्तिरीय उपनिषद म्हणतं त्यांनी आनंदाची मीमांसा केली आहे. माणसाचा आनंद किती, त्याच्यानंतर अमुक 100 पटीने, त्याच्यानंतर आणखी 100 पटीने, आणखी 100 पटी, वरतून दुसरा की तिसरा सुरेंद्र लोकाचा, म्हणजे इंद्रलोकाचा आनंद आहे, इंद्रपदाचा आनंद आहे. म्हणजे लाख कोटीमध्ये आता त्याची मात्रा आहे, इतका आनंद. अर्जुन म्हणतो त्या आनंदाने सुद्धा माझं दुःख दूर होणार नाही. आणि मास्तर महाशय त्यालाच तिथे म्हणतात ही अवस्था आली की माणूस मुमुक्ष होतो. दुसरी अवस्था म्हणून श्रीरामकृष्णांनी 4 सांगितले, बद्ध मुमुक्षु की नाही. म्हणून आपण मास्तर महाशयांना इथे मुमुक्ष म्हणून घेतो आहे की नाही आपण, कारण ते अर्जुन आहे ते मुमुक्ष आहे की नाही. म्हणून तो म्हणतो की शिष्यस्तेहम, कृष्णा तुझा मी शिष्य आहे की नाही. अहम ते शिष्य, मी तुझा शिष्य आहे. शादिमाम, मला उपदेश कर. शिष्याला उपदेश करायचा असतो की नाही. शादिमाम शाधी, मला उपदेश कर. आणि त्वाम प्रपन्नम, तुला मी शरण आलो आहे, म्हणजे मी पात्र आहे, मी योग्य आहे, माझा अधिकार आहे. जो शरण जातो त्याला उपदेश करावा लागतो की नाही. म्हणजे मी आता उपदेश करायला पात्र आहे. आता गुरु शिष्याचा संबंध जोडलेला आहे. इथे सुद्धा मास्तर महाशय हे शिष्य आहेत की नाही. आणि श्रीरामकृष्ण हे नित्यसिद्ध की नाही, अवतार पुरुष आहे, ब्रह्मावतार आहे. आणि इथे आपल्याला बद्ध आणि मुमुक्षु नाही. मास्तर महाशय बद्ध कोटीतले नाही. कशावरून, कारण ज्यावेळी ते मास्तर महाशय दक्षिणेश्वरी येतात की नाही, प्रथम येतात आणि सायंकाळच्या वेळी येतात. तेव्हा त्याला इथे वर्णन आहे दक्षिणेश्वरचं आणि त्यावेळेचं नाही. मास्तर महाशयांना ते बद्ध का नाही आहेत, बद्ध कोटीतले का नाही आहेत. तसं तर ते आत्महत्या करायला निघाले होते, म्हणजे बद्ध कोटीतले समजा तमोगुणाचा अतिरेक आहे, तो बद्ध कोटीतले नाही आहे, ते मुमुक्षु कोटीतले. का, कारण प्रथम ते येतात दक्षिणेश्वरी, सायंकाळचा शुची गंभीर समय असं म्हटलेलं आहे, वर्णन आहे. शुची म्हणजे पवित्र पावन समय आहे आणि गंभीर आहे, संध्याकाळची वेळ आहे की नाही. सूर्य मावळतो आहे, दिवस संपतो आहे की नाही, रात्र सुरू होईल आता. आणि ते स्थान अतिशय पवित्र, रम्य, रमणीय असं ते स्थान आहे. तिथलं सगळंच काही मास्तर महाशयांना आवडलं की नाही. याचं कारण काय, कारण सगळे संस्कार आत आहे, मुमुक्षुत्वाचे संस्कार आत आहेत ते. मुमुक्षुत्वम, मनुष्यत्वम, महापुरुष संशय, या 3 गोष्टी अतिशय दुर्लभ असतात असं आचार्य शंकर म्हणतात की नाही. ते मनुष्यत्व आहे, मुमुक्षुत्व आहे, म्हणून महापुरुष संशय घडल्याबरोबर त्यांच्या जीवनातल्या जणू काय
पहिल्याच दर्शनामध्ये सगळं किलमिश जे आहे, जो विरोधी भाव आहे, हा पूर्णपणे जणू काही लया लागेल. फार आश्चर्याची गोष्ट आहे की नाही. म्हणजे मास्तर महाशय काय उच्च कोटीतले होते, मुमुक्षु कोटीतले होते, याच्याहून आपल्याला थोडाफार अंदाज येतो. इथून हलण्याची कशी इच्छाच होत नाही असं म्हणतात ते. आणि तिथे त्यावेळी देवालयामध्ये आरती चालू होती, घंटाचा नाद चालू होता की नाही, नगारे वाजवले जात होते. तो मंगलध्वनी ऐकून त्यांना मास्तरांचे चित्त कसे हरखून गेलेले आहे. आता चित्त हरखून जाणं की नाही, मनातून सगळे भाव, विरोधी भाव निघून जातात की नाही. तमोगुणाचे रजोगुणाचे भाव काहीच राहत नाही. चित्त हरखून जाणं, चित्त रमणं ही फार कठीण गोष्ट आहे की नाही. आणि हे आपल्याला दिसतंय. त्यांचं सहास्यवदन, शांत, स्तब्ध, निस्तब्ध सगळं वातावरण की नाही, खूप मनाला स्तब्ध करणारं, शांत करणारं. नाही दुसरं कोणी असतं ठीक आहे, थोडं जाऊन निघून गेले असते की नाही, पुन्हा तिकडे वळले नसते. पण मास्तर महाशय मुमुक्षु आहेत की नाही. आणि म्हणून आपल्याला बद्ध म्हणजे काय आणि मुमुक्षु म्हणजे काय आपल्याला कळलं पाहिजे की नाही. आपण त्या प्रकारे सगळेच काही तसे मुमुक्षु नसतात की नाही, परंतु मुमुक्षुत्वाचे काहीतरी गुण आपल्यामध्ये आहेत की नाही. आपण बद्ध आहोत काय, मुमुक्षु आहोत काय, म्हणजे बद्ध अवस्था आपण ओलांडली आहे, मुमुक्षुत्वाकडे, आणि मग आपल्याला सिद्ध अवस्थेकडे जायचं आहे की नाही. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात, ते मास्तर महाशय म्हणतात, ईश्वराचं दर्शन होऊ शकतं काय, हा मुमुक्षुचा प्रश्न आहे की नाही. मग श्रीरामकृष्ण काय उत्तर देतात, जरूर जरूर नक्की होऊ शकतो. हा विश्वास, म्हणजे विश्वास मनामध्ये उत्पन्न केला जातो की नाही. म्हणून श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य वचनामृतामधलं, ज्याची नोंद मास्तर महाशयाने घेतली आहे, दुर्बोध तत्वकथा आहे. तत् म्हणजे ब्रह्म की नाही. आणि ब्रह्माचं आकलन करणं हे अतिशय दुर्बोध असतो की नाही. निर्गुण निराकार ब्रह्म आहे, याला काही गुण नाही आहे, याला काही आकार नाही आहे की नाही. म्हणून गीतेमध्ये मी येतो संभवामी युगे युगे की नाही, त्याचं वर्णन असं केलं आहे की मी अजन्म, अजोपि सन अव्यय आत्मा, माझा जन्म होत नाही, ब्रह्माचा जन्म होत नाही. अव्यय आत्मा, मी अविनाशी आहे की नाही. हे निर्गुण निराकारचं वर्णन आहे. अजोपि सन अव्यय आत्मा. आता ब्रह्मांड निर्गुण आहे परंतु साकार आहे, साकार नाही आहे पण सगुण आहे. कसं, अजोपि सन अव्यय आत्मा भूतानाम ईश्वरोपि सन. आता सर्व भूतांचा ईश्वर आहे, ईशनशील आहे, ते सगुण आहे, सगुणत्व आहे. पण त्यानंतर सगुणही आहे आणि साकार आहे. प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म माया की नाही. म्हणजे त्या एका श्लोकामध्ये तिन्ही आहेत, निर्गुण निराकार, नंतर सगुण निराकार आणि सगुण साकार की नाही. या तिन्ही अवस्था तुम्हाला त्या श्लोकामध्ये दिसतात. आणि नंतर मग म्हणजे येण्याचं कारण काय आहे, मी कशाला अवतरतो की नाही, ते अवतार कार्य पण सांगितलेलं आहे की वाईटाचा नाश करण्यासाठी आणि चांगल्याची स्थापना, धर्मसंस्थापनार्थाय की नाही. ही धर्माची संस्थापना करण्यासाठी. धर्माच्या संस्थानामध्ये तुमचं मुमुक्षुत्व जे आहे माणसाच्या किंवा जीवाच्या आत अंतर्भूत असतं की नाही, ते मुमुक्षुत्व जागं करणं आणि त्याला सिद्ध करणं हे लोकोत्तर पुरुषांचं कार्य असतं. मग राम असो, कृष्ण असो, जेवढे काही अवतार पुरुष झालेले आहेत त्यांचं ते काम असतं की नाही. म्हणून या 4 अध्यायांमध्ये आपल्याला हे फार सुंदर दिसतं की बद्ध, मुमुक्षु आणि सिद्ध आणि नित्यसिद्ध. आणि श्रीरामकृष्णांकडे ते येतात. आणि या प्रथम 4 अध्यायांमध्ये श्रीरामकृष्णाचा उपदेश जो आहे तो मुमुक्षूसाठी आहे की नाही. हा मुमुक्षू म्हणजे काय, यात काय काय गुण लागतात मुमुक्षूला
की नाही. त्या सगळ्यांचं आपलं 1, 2, 3, 4 असं बरोबर छान मांडणी केलेली आहे. आपण पुढच्या ह्याच्यात बघू प्रवचनामध्ये की नाही. हे एकदा आपल्या लक्षात आलं की मी याची मांडणी आपल्याला नंतर एक एक करून आपल्याला पुढे तो विस्तार केला जाईल की नाही. कारण इथे फक्त उपदेशच नाही आहे की नाही. गीतेमध्ये आपल्या वचनामृतामध्ये उपदेश नाही आहे, एक प्रकारे श्रीरामकृष्णाचं चरित्र आहे. कारण श्रीरामकृष्णांचं बसणं उठणं, इथे जातात तिथे जातात, कलकत्त्याला जातात, अमुकाशी भेटतात, काय बोलतात, कसे बसतात, सगळं दिसतं तुम्हाला. जसं चरित्रामध्ये काय दिसतं आपल्याला, व्यक्तित्वाचा उलगडा होतो. जसं लीलाप्रसंग आहे, स्वामी शारदानंद महाराजांनी लिहिलं आहे की नाही, त्यामध्ये संपूर्ण श्रीरामकृष्णांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा होतो. सगळंच कळून येतं श्रीरामकृष्णाचं व्यक्तिमत्व कसं आहे. त्याचप्रमाणे श्रीरामकृष्ण वचनामृतामध्ये आपल्याला श्रीरामकृष्णांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा होतो की नाही. पण त्यामध्ये प्रसंग आहेत, घटना आहेत, इतर व्यक्तिमत्व आहेत. आपण पहिलं व्यक्तिमत्व मास्तर महाशयांचं बघतो, नंतर रामकृष्ण बघतो, नंतर विवेकानंद बघतो, आणि आता 5व्या अध्यायात तुम्हाला राखालचं व्यक्तिमत्व असेल, त्याची सुरुवात होईल स्वामी ब्रह्मानंद की नाही. याच्यामध्ये यांच्या संदर्भामध्ये कसं श्रीरामकृष्ण आणि ते एकत्र बघणं, आणि नंतर पण उपदेश पण आहेत की नाही. ह्याचं सुंदर असं ते संमिलन आपण या ग्रंथामध्ये ते बघतो, या सर्व अध्यायांमध्ये. म्हणून ते स्वामीजींना म्हणतात की पुन्हा वरचेवर येत चल, असं म्हणतात श्रीरामकृष्ण स्वामीजींना म्हणतात. तिथे मास्तर महाशय पण हजर आहेत की नाही. तर वरचेवर येत चल उदाहरण पण देतात. जसं नवीन पती असतो तो वरचेवर येत असतो, मग ते दोघे हसायला लागतात. श्रीरामकृष्णांचा हास्यविनोद हा त्यांचा कारण काय की हा जो मन रमलं पाहिजे. श्रीरामकृष्ण वरचेवर येणं, तरुणांनी येणं, त्याची आवड निर्माण होणं फार कठीण आहे. आणि श्रीरामकृष्णाच्या बाबतीत दिसतं आपल्याला की त्यांच्याकडे सगळ्याच वयोगटाचे लोक येतात. याचं कारण तो जो उपदेश आहे, ज्याला दुर्ज्ञेय तत्त्वकथा म्हणतात. दुर्ज्ञेय म्हणजे, ज्ञेय म्हणजे जे समजून घ्यायचं आहे ते, त्याला ज्ञेय म्हणतात. ज्ञेय यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मृतमश्नुते, गीतेमध्ये म्हटलं आहे की नाही, की ज्ञेय जे आहे तुला सांगणार, यज्ञात्वा ते जाणून मनुष्य मुक्त होतो. यज्ञात्वा मृतमश्नुते, अमृतम अश्नुते की नाही. पण ते दुर्बोध आहे. याचं कारण काय की ते आपलं मन तिथे नाही आहे, आपलं मन संसारात आहे, प्रपंचामध्ये, म्हणून ते दुर्बोध वाटतं आहे. आणि मग ते म्हणतात, मास्तर महाशय म्हणतात, अतिशय प्रासादिक पद्धतीने समजून सांगत आहे ते नाही, प्रासादिक सुबोध रीतीने. मग तत्त्वज्ञान जे आहे, तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वाचं ज्ञान, तत्त्वाचं ज्ञान म्हणजे ब्रह्माचं ज्ञान, ज्ञेय वस्तूचं ज्ञान. अतिशय प्रासादिक म्हणजे प्रसन्न पद्धतीने आणि सुबोध रीतीने सहजपणे समजेल, अतिशय सहजपणे समजेल. तिथे तुम्हाला त्याची आवड निर्माण होईल. तत्त्वकथांची आवड निर्माण होणं फार कठीण असतं, त्याची आवड निर्माण होईल. पण त्यासाठी तुम्हाला वारंवार ऐकावं लागेल की नाही. एकदाच येऊन चालत नाही. म्हणून मास्तर महाशय आपलं तिथे आहेत ते श्रीरामकृष्ण त्यांना म्हणतात, वारंवार नरेंद्राला म्हणतात, वारंवार येत जातो की नाही. इथे जे वर्णन आहे की वारंवार तू येत चाल. नरेंद्र म्हणतो, मी प्रयत्न करीन. कारण काय, मी येतो म्हटलं आणि मला नाही जमलं तर मग मी खोटं बोललो असं होईल की नाही. ते म्हणतात मी प्रयत्न करीन. पण श्रीरामकृष्णांचा आग्रह आहे. आपण पुढे बघूया किंवा लीलाप्रसंगामध्ये त्याचं खूप वर्णन आहे की नाही. सतत प्रयत्न करतात की त्यांनी यावं, वारंवार यावं. आता ते विद्यार्थी आहेत, कॉलेजात शिकणारे आहेत, 19 वर्षांचे आहे, दूर राहतात, या सगळ्या अडचणी आहेत, तरी पण त्यांना आग्रहपूर्वक बोलावतात.
की नाही. आता इथे हा जो 4थ्या अध्यायाचा जो शेवट आहे की नाही, ते मास्तर महाशयांना ते म्हणतात तुम्ही वारंवार या, जसं नरेंद्रला सांगितलं तसंच. आणि ते आता घरी जायला निघालेत. आणि वेळ झाली होती, बराच वेळ झाला होता. तर पुन्हा परत फिरले ह्याच्यामध्ये आणि त्यांना शोधतात आहे, कुठे आहेत ते, श्रीरामकृष्ण कुठे आहेत, ते दिसत नाहीत त्यांना. मग दिसतात ते त्या सभामंडपामध्ये, मंदिराच्या समोरच्या सभामंडपामध्ये फिरत आहेत. त्यावेळी श्रीरामकृष्ण त्यांना प्रश्न विचारतो की एक गोष्ट विचारू तुम्हाला, माझ्याविषयी तुम्हाला काय वाटतं. हा प्रश्न रामकृष्ण पुष्कळांना विचारतो. माझ्याविषयी तुम्हाला काय वाटतं, काय वाटतं तुम्हाला माझ्याविषयी, मला किती आणि ज्ञान झालेलं आहे. फार मग अद्भुत आहे ते म्हणतात. मास्तरांचं ते निरीक्षण बघा. ते म्हणतात मला काही समजत नाही आहे. त्यांनी स्पष्ट आहे की आणीबिणी मला काही समजत नाही आहे, पण एवढं मात्र खरं की अशा प्रकारचं ज्ञान किंवा प्रेमाभक्ती, असा विश्वास व वैराग्य अथवा असला उदार भाव कधीही कुठेही पाहिला नाही. या 2-3 शब्दांमध्ये सगळं सार येऊन गेलं आहे. श्रीरामकृष्ण हसू लागले आणि ते पुन्हा पावली फिरले. त्यांना काहीतरी आठवलं आणि त्यावेळी त्यांनी ते बघितलं श्रीरामकृष्णांना. त्याचं म्हणून त्यांनी फार सुंदर केलं आहे वातावरण. श्रीरामकृष्ण एकाकी त्या मंद प्रकाशात तिथे फिरत आहेत. एकटेच आहे, निस्संग. फार सुंदर शब्द, निस्संग. मृगराज जणू अरण्यात एकटाच मनपूत विचरण करीत आहे. मृगराज म्हणजे सिंह. मनपूत म्हणजे अगदी मनाला येईल तसं त्याला कोणी चालवत, त्याला म्हणतात ब्रह्माचं वर्णन आहे ते की नाही. पुढे बघतात, आत्माराम, एकटे राहणे, एकटे फिरणेच त्या केसरीला प्रिय, अनपेक्षा म्हणजे ॲब्सोल्यूट, निरपेक्ष नाही. ब्रह्मही निरपेक्ष असतं, ॲब्सोल्यूट असतं. कशाचीच त्याला काही आवश्यकता नसते की नाही, कशाचाच आधार नको असतो. स्तिमित होऊन मास्तर खूप स्तिमित झाले, म्हणजे चकित झाले. अद्भुत काहीतरी त्यांना दिसतं आहे. पुनरपी त्या महापुरुषाच्या दर्शनाने डोळे निववित आहेत की नाही. मास्तर परत फिरले बघून ते म्हणतात, श्रीरामकृष्ण त्यांना, तुम्ही पुन्हा परत फिरलेत. मास्तरांनी त्यांना सांगितलं होतं की मी काही आता गाणं म्हणणार नाही, आज काही भजन होणार नाही, तुम्ही बलरामांच्या घरी या. तर ते बलरामांच्या घरी हो म्हणाले. ते आधी फाटका पण जाता जाता त्यांच्या मनात विचारायला, कशाला आपण कोणाकडे जायचं, इथंच यायचं, दक्षिणेश्वरीच यायचं, कोणाच्या घरी जायचं. आणि त्याला म्हणतात भिडस्त स्वभावाचे आहेत, संकोची स्वभावाचे आहेत. मास्तर महाशय सज्जन आहे, सभ्य आहे, संकोची स्वभावाचे आहेत. तर भिडस्तपणा नको आहे की नाही, हा दोष आहे. म्हणून जेव्हा मास्तर ठीक आहे तुम्ही नाही तर तिथेच या, तुम्ही इथंच, तुम्हाला इच्छा नाही तर तिथे येऊ नका. श्रीरामकृष्ण चालवून नाही घेतलं. त्याने असं का म्हणता तुम्ही की नाही. ते म्हणतात छे असं काय म्हणून. ते त्यांना पटलं नाही. मुळेच भिडस्तपणा, त्याच्यामुळे पुष्कळ चुका होतात. ते म्हणून माझं नाव सांगा, तुम्ही सांगा मला त्यांच्याकडे जायचं आहे म्हणून, म्हणजे कोणीही तुम्हाला माझ्याजवळ घेऊन येईल. ईश्वराच्या मार्गामध्ये कोणताही भिडस्तपणा चालत नाही आहे की नाही. कारण ती स्टेप चुकली की सगळं चुकत जातं पुढे. म्हणून मास्तर महाशयांना श्रीरामकृष्ण सावध करतात की नाही, तुम्ही या, अडचण आली नाही, अडचण येईल असा तुम्ही अंदाज कशाला करता की नाही. आणि कोणी माझ्याजवळ घेऊन येईल की नाही. आपण गेल्या वेळी बघितलं होतं, पुढच्या वेळी हा फक्त एवढाच बिंदू बघू. आणि मास्तर महाशय ज्याप्रमाणे आधी पूर्णपणे आपला अहंकार सोडून जसं म्हणेल तसं ऐकतात, जे उपदेश दिले आहेत ना, म्हणतात की म्हणजे अहम त्यांचा कुठे आडवा येत नाही. 4थ्या अध्यायाचा शेवट पण तसंच आहे, त्यांचा अहम आडवा येत नाही, जशी आपली आज्ञा आहे की नाही. तर हे तुम्ही जसं म्हणाल तसं, म्हणजे
मलाही काही ते समजतं, तुम्हालाही काही ते समजतं, तुमचं थोडं ऐकणार, माझं थोडं ठेवणार, असं नाही. तुम्ही जसं म्हणाल, जसं गीतेमध्ये अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव, तव वचनम करिष्ये. देवा तुम्ही जसं म्हणणार तसं. माझं म्हणणं काय आहे? गौण आहे. तुमचं म्हणणं मुख्य आहे, किंवा तुमचंच म्हणणं बरोबर आहे, माझं म्हणणं मी मागे घेतो. तर हा संपूर्ण परमार्थ आपल्याला 4 अध्यायात दिसतो. बद्ध, मुमुक्षु, सिद्ध आणि नित्यसिद्ध. तर पुढचा भाग आपण येणाऱ्या मंगळवारी सायंकाळी 4:45 बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि.